अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, स्वामी चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोकान उपदेशती. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकूनी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. येथूनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोकान बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढेल ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सरोन, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातूनी एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नाचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणूनी भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भाविक भक्त, सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. सप्तमोध्यायः समाप्तः. शुभं भवतु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म आगात,
तयान लागला ब्रह्मसंमन, उपाय केले नानाविध, परी बाधा ना सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्याच, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केले कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संत परणे, बहुसाळ दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवास, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांसी, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुआ, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वान. हे जाणोनी हितगोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया स्वामी चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गौडः. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेश, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यांत सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळिक, तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे यान लागून, ब्रह्म संबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथूनी उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित, एक नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुनी ऐसी, चुकविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित,
बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसम्मन. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयांना, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया ऐकता स्थानी, राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी, कार भारी करता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावांची, अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भाविक भक्त, नवमोध्याय गोढहा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.